आंदोलक मनोज जरांगे पाटील आज मसाजोगमध्ये जाणार आहेत आणि संतोष देशमुख कुटुंबियांची जरांगे पाटील भेट घेणार आहेत। त्यामुळे आज महत्त्वाच्या घडामोडी मसाजोगमध्ये असणार आहेत। एकतर आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील आज मसाजोगमध्ये जाणार आहेत। देशमुख कुटुंबियांचं सांत्वनपर त्यांची भेट असणार आहे आणि देशमुख कुटुंबियांच्या न्यायासाठी जरांगेंनी पुढाकार घेतला। 11 वाजता आज मनोज जरांगे पाटील मसाजोगमध्ये येतील। अर्थातच मोठ्या संख्येने मराठा बांधव त्या ठिकाणी उपस्थित असतील। आता मनोज जरांगे देशमुखांना भेटल्यानंतर पुन्हा काय नेमकी भूमिका मांडतात, काय बोलतात, याकडे अर्थातच सगळ्यांचं लक्ष असेल। तेव्हा मसाजोगमधल्या या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे। आपण थेट जाऊया ज्ञानेश्वरकडे, जाणून घेऊया काय नेमकं सगळं वातावरण आहे। ज्ञानेश्वर, अख्खा महाराष्ट्र खरं तर ढवळून निघालेला आहे मसाजोगमधल्या या प्रकरणानंतर। आज दोन महत्त्वाच्या घडामोडी, एक तर धनंजय देशमुख यांचं त्या ठिकाणी मोबाईल टॉवरवर चढून थेट आंदोलन आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील सुद्धा येणार असल्याचं कळतंय। काय नेमकं या सगळ्या पार्श्वभूमीवर काय काय घडामोडी आहेत? अनुभवा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 35 दिवस उलटलेले आणि या असं असलं तरी आणखी या प्रकरणातील सर्व आरोपी अटक झालेले नाहीत। आणि महत्वाचं म्हणजे या प्रकरणातला मुख्य आरोपी देशमुख कुटुंबियांचं जे म्हणणं आहे की वाल्मिक कराड याला 302 अंतर्गत गुन्हा दाखल झालेला नाही, त्याच्यावर मोका लावलेला नाही। या सगळ्या मागणींसाठी या मागणी त्यांच्या पूर्ण होत नाहीत, त्यामुळे देशमुख कुटुंबियांनी मसाजोगचे गावकरी आक्रमक झालेले आहेत। आज धनंजय देशमुख हे टावरवर चढून आंदोलन करणार आहेत। त्यांच्या जर मागण्या मान्य झाल्या नाही तर ते वर्ण उडी देऊन स्वतःचं आयुष्य संपवणारे अशी त्यांनी भूमिका घेतलेली। गावकरी देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेत। काही दिवसांपूर्वी म्हणजे मागच्या 10 दिवसापूर्वी मसाजोगमध्ये ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केलं होतं। त्यावेळेस पोलिसांना त्यांनी 10 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला होता आणि ते 10 दिवस आज संपतायत। पोलिसांनी त्यांना आश्वासन दिलं होतं की या प्रकरणातील सर्व आरोपींना ते अटक करतील, मात्र एक आरोपी अद्यापपर्यंत फरार आहे आणि वाल्मिक कराड याला 302 अंतर्गत गुन्हा दाखल झालेला नाही किंवा मोका लागलेला नाही। त्यामुळं परत एकदा हे ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबीय आक्रमक झालेले, ते आज आंदोलन करणार आहेत। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देशमुख कुटुंबियांनी टावरवर चढून आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला, ते सहकुटुंब हे आंदोलन करणार आहेत आणि हे आंदोलन ते गनिमी काव्यानं करणार आहेत। त्यांनी ते आंदोलन नेमकं कुठल्या ठिकाणी करणार ते ठिकाण सांगितलेलं नाही। मसाजोगमध्ये 2 टावर आहेत आणि दोन्ही टावर परिसरामध्ये पोलिसांनी पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे। काही वेळामध्ये म्हणजे 11 वाजता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत आणि त्यामध्ये त्या दोघांमध्ये काय चर्चा होती आणि पुढे हे आंदोलन कसं जातं हे पाहावं लागणार आहे। अनुभवा, निश्चितच ज्ञानेश्वर, मसाजोगमधल्या या सर्व घडामोडींवर जरूर लक्ष ठेवून राहा आणि आपण वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातली माहिती जाणून घेत राहणार आहोत। तसे संपर्कात राहा।